नगरसेवक निरंजन दादा आवटी यांच्या वाढदिवसानिमित्त टीम निरंजन प्रोफेशनल लीग क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ। राजकीय मैदानावर फटकेबाजी देता देता भाऊने ग्राउंडवर केली ही फटकेबाजी। नगरसेवक निरंजन दादा आवटी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या टीम निरंजन प्रोफेशनल लीग भव्य हाफ पिच क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला। मिरज येथील न्यू इंग्लिश स्कूल मैदानावर आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन माजी पालकमंत्री तथा आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मैदानावर मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी युवक, कार्यकर्ते आणि क्रीडा रसिक उपस्थित होते। उद्घाटनानंतर आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी स्वतः मैदानात उतरून फलंदाजी करत आकर्षक फटकेबाजी केली। त्यांच्या दमदार फटक्यांनी संपूर्ण मैदान दणाणून गेले असून उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले। नगरसेवक निरंजन दादा आवटी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त युवकांना व्यासपीठ मिळावे, क्रीडा संस्कृतीला चालना मिळावी आणि ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने टीम निरंजन प्रोफेशनल लीगचे आयोजन केले आहे। या स्पर्धेमध्ये मिरज तालुक्यासह सांगली शहरातील तब्बल 16 संघांनी सहभाग नोंदवला असून स्पर्धेला खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। स्पर्धेदरम्यान खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला। मैदानावर आकर्षक सजावट, शिस्तबद्ध आयोजन आणि खेळाडूंसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधांमुळे स्पर्धेची रंगत अधिकच वाढली। युवकांना एकत्र आणत सामाजिक बांधिलकी आणि क्रीडा संस्कृती जोपासण्याचे काम निरंजनदादा आवटी यांच्या माध्यमातून होत असल्याचे यावेळी आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी सांगितले। यावेळी आमदार सुरेशभाऊ खाडे, ज्येष्ठ नेते सुरेशबापू आवटी, माजी महापौर, नगरसेवक मैनुद्दीन बागवान, भाजपा प्रदेश अल्पसंख्याक सचिव फारुख भैया जमादार, नगरसेवक गणेश माळी, नगरसेवक दया खोत, नितेश कांबळे, महादेव नलवडे, बाबासाहेब आळतेकर, सचिन जाधव, बंडू शेटे, अजित दोरकर, संदीप आवटी यांच्यासह अनेक कार्यकर्ते व क्रिकेट शौकीन उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी। दिवसाच्या निमित्तानं आज आपल्या मिरजमध्ये निवडीच्या ग्राउंडवरती इथं क्रिकेटचे सामने भरवले। 16 संघ आलेले, खूप चांगला रिस्पॉन्स आहे। आणि निरंजनचं तसं म्हटलं तर सांगली मिरज महानगरपालिकेमध्ये एक चांगला लाडका नगरसेवक म्हणून त्याची माहितीच आज हे सामने आज सगळे वॉर्डचेच मला वाटतं मिरजचे सगळ्या टीम इथं उपस्थित राहिले। त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज इथं आमचे सहकारी विरोधात नाही आहेत मनोज बाबासाहेब इथं उपस्थित आहे। आमचे नेते बापू इथं उपस्थित आहेत, नगरसेवक निरंजन असतील, दया असेल, बाकी माळी साहेब असतील, शेट्टी साहेब असतील, त्यामध्ये कांबळे साहेब असतील, नरवडे साहेब असतील, बाळासाहेब आळतेकर असतील, आपले आळतेकर असतील, बाकी सगळे एवढ्या ताकदीनं शुभेच्छा देण्यासाठी इथं उपस्थित राहिले आहेत। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी लोकप्रतिनिधी या नात्यानं निरंजन आवटी त्याला मी शुभेच्छा देतो, ढेर साऱ्या शुभेच्छा देतो। असंच तुझं काम बघायला आम्हालाही संधी मिळत राहू दे या दृष्टिकोनातून निश्चित तू चांगलं काम करतोस आणि निश्चित आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहे। त्यामुळं काहीतरी वेगळा कायापालट करण्याचा ध्येय तू धरलेला आहे मिरजेचं, त्या पद्धतीनं आपण पुढं करायचा निश्चित प्रयत्न करूया। आता टीम कामाची आहे, टीम बोलणारी नाही आहे, काम करणारी टीम आता सापडली। पण निश्चितच ज्या जनतेनं आपल्याला आशीर्वाद दिले, ज्या जनतेनं आपल्याला मान्यता दिली, त्या जनतेला कुठेही कमी पडू द्यायचं नाही। सुखसोयी सगळ्या उपलब्ध करायच्या आहेत, त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करूया एवढंच मी सांगतो। हीच तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा असतात आणि त्या माध्यमातून काम करताना सगळ्या नगरसेवकांनी त्यामध्ये मैनुद्दीन बागवान पण आले, त्यामुळे त्यांना बाजूला ठेवून चालत नाही। आणि त्या दृष्टिकोनातून विरोधक हा संपला। आता विरोधकाचं माध्यम नाही, आता सगळ्यांनी मिळून ताकदीनं हा ह्या पक्षाचा, तो त्या पक्षाचा, तो त्या पक्षाचा असं म्हणून चालणार नाही। आता सगळ्यांनी विकासाच्या माध्यमात आलं तर जोडे बाहेर ठेवायला लागतील आणि ताकदीनं आपल्याला उभा राहायला लागेल आणि आपण सगळे उभं राहूया। आणि एक नगरी जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन प्रशाने इथं स्थापन झालेली नगरी, तिला चांगलं रूप देण्याचा आपण निश्चितच प्रयत्न करूया। त्या दृष्टिकोनातून आज निरंजन तुझ्या वाढदिवसाबद्दल कार्यक्रम करताना खूप आनंद होतोय, म्हणून तुला ढेर साऱ्या माझ्या कुटुंबियाच्या